नमस्कार. आजचा विषय आहे माझा कार्यतत्पर हनुमंत. श्रीराम समर्थ. समर्थ स्थापित 11 मारुतीपैकी 10 मारुती हे वीर मारुती आहेत. हातात गदा घेतलेले, पुच्छ उंचावलेले असे मारुती आहेत ते. असाही मारुतीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. चाफळचा मारुती हा दास मारुती आहे. आणि या 11 मारुतीचं वर्णन करताना सुद्धा तो चाफळचा जो मारुती आहे तो प्रभू रामचंद्रांच्या समोर, रामरायांच्या समोर शरणागत होऊन हात जोडून उभा आहे. तो रामाचा दास आहे. हनुमंत हा रामाचा दास आहे. मारुतीसाठी समर्थांनी हे स्तोत्र म्हटलं आहे की हे स्तोत्र कसं आहे तर अनुष्ठप छंदात आहे. मग मारुतीसाठी समर्थ रामदास काय म्हणतात तर काम करावे व कर्तेपण होऊ नये. हे आपण काम करायचं, परंतु आपण जे कर्म केलेलं आहे ते आपण ईश्वराला अर्पण करायचं असंही सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये पण असं निष्काम कर्मयोगामध्ये समर्थ या स्तोत्रातून सांगतात. तुची करता सकाळी असे म्हणून समर्थांनी करता मी नाही आहे तर तू आहेस असं म्हटलं आहे. मग यातच काय झालं की समर्थ रामदासांचं आत्मसमर्पण आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यांनी शरणागती म्हणा किंवा पूर्ण सर्वस्व जे काही आहे ते रामाला त्यांनी अर्पण केलेलं आहे. हनुमंताचे व समर्थांचे कर्तृत्व हे सारखेच आहे. इतर स्तोत्रांपेक्षा या स्तोत्रात समर्थांनी पूर्णपणे भक्तिरस दाखवलेला आहे. पूर्णपणे तो भक्तिरस त्याच्यामध्ये ओतलेला आहे. मारुतीचे मंदिर मुख्यतः हे भिक्षेतून बांधले गेलेले आहे. तर ते कसं आहे की येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात विनम्रता जागृत व्हावी आणि होणारे कर्म हे ईश्वराशी जोडले असावे अशी भावना वाढीस लागावी. त्यासाठी रामापायी शरणागती असावी असा भाव समर्थांच्या कृतीत होता. मग जेव्हा हे मंदिर बांधलं तेव्हा असा भाव त्यांच्याकडे होता की हे जे मंदिर उभं केलेलं आहे ते पूर्ण मुख्यतः भिक्षेतून, म्हणजे समर्थांनी जे काही 205 मनाचे श्लोक रचलेले आहेत तर प्रत्येक श्लोक एकेका घरासमोर जाऊन साधकांनी म्हटलेला आहे आणि त्याच्यातून जी काही भिक्षा मिळालेली आहे ह्याच्यातून तो उत्सव पण साजरा झालेला आहे. असं हे ईश्वराला कसं कर्म समर्पित करता येईल, ती भावना कशी वाढीस लागेल, त्यासाठी रामाच्या पायी काय पाहिजे तर शरणागती असावी असा भाव समर्थांच्या कृतीत होता आणि तो त्यांनी भाव उत्पन्न करून दिला. या विचारातून मंदिर बांधले गेले. दास मारुतीच्या स्थापनेतून काय झालं तर गुरुभक्ती करताना शिष्याने दासानुदास व्हावे. म्हणजे काय तर समर्थ असं सांगतात की शिष्यसुद्धा दासांचा दास झाला पाहिजे. म्हणजे इतकी विनम्रता त्यांच्याकडे पाहिजे, शरणागती हवी आहे, त्यांची भक्ती हवी आहे, ही शिकवण समर्थ देतात आपल्याला. हनुमंत स्तुती करताना त्यांची वाणी भावोत्कट होते. म्हणजे भाव त्या वाणीतून प्रकट होतात अशी ही समर्थांची वाणी होते. आणि यामधून आपल्याला असं दिसतं की समर्थांनी जे काही म्हणजे श्लोक रचलेले आहेत तर पहिल्या 4 श्लोकामध्ये मारुतीला अनेक नावाने संबोधलं आहे. विशेषणं त्यांनी सांगितली. ती कशी सांगितली की हनुमंता, रामदूता, वायुपुत्रा, महाबळी, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगतपते, दानचारी, शोकहारी, दयानिधी, महारुद्रा, मुख्य प्राण, कुळमूर्ती, पुरातना, वज्रदेही, सौख्यकारी, भीमरूपी, प्रभंजना, पंचभूता, मूळमाया अशी 22 विशेषणं समर्थांनी हनुमंताला दिलेली आहेत. मग समर्थ हनुमंताचे वर्णन करणे किती मोठ्या प्रमाणात आहे. शब्दसुद्धा शब्दसंपत्तीही त्यांच्याकडे खूप आहे. सांगता वर्णिता येना वेदशास्त्रे पडे ठका, शेष तो शिणला भारी, नेती नेती पुरा श्रुती. असं या एका श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांचं वर्णन करताना सुद्धा वेदशास्त्र, श्रुती ही सगळी वर्णन करता करता सुद्धा दमून जातात असं वर्णन त्यांनी सांगितलं की सहस्रफणा असलेला शेष सुद्धा थकून जातो. मारुती हा राम सतत तत्पर असतो, प्रत्येक कार्यासाठी तत्पर असतो. म्हणजे इतकी त्यांचे मारुतीकडे ती तेज, बुद्धी, बलवान, शक्ती, बुद्धी
हे जे काय ना संपूर्ण मारुती रायांच्याकडे बघितल्यावर आपल्याला दिसून येतं. आणि मारुती म्हटलं की प्रत्येक कार्यासाठी तत्पर, कधीच थकत नाही. वायुपुत्र असल्यामुळे तर कधीच नाही थकत. मारुती भक्तांचे सर्व रक्षण करणारा असा पाठीराखा आहे. कितीही संकट आली तरी तत्परतेने धावून जाणारा, धावून जाणार आणि संकट दूर करणार. म्हणजे याच्यासाठी आपण म्हणतो की भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, हे भीमरूपी स्तोत्र. आपल्याला संकट आले की आपल्याला त्याची आठवण येते. आणि मग मारुती कसा आहे तर दयाळू आहे आणि उदार असून जे जे कोणी नामस्मरण करतात त्याच्यावर कृपा करतात. म्हणून समर्थ म्हणतात, वारितो दुर्घटे मोठी संकटी धावतो त्वरे, दयाळू हा पूर्ण दाता नाम घेताच पावतो. म्हणजे असा हा मारुती राय दयाळू आहे. त्याचं नाव घेतल्यानंतर तो संकटाला पण धावून जातो. आता त्याच्या शौर्याच्या म्हणजे हनुमंताच्या शौर्याचं वर्णन करताना समर्थ काय सांगतात, धीर वीर कपी मोठा मागे नवेची सर्वथा, उड्डाण अद्भुत ज्याचे लंघिले समुजुळा. असं त्यांनी म्हटलं की म्हणजे काय सांगितलं त्याच्यामध्ये की हनुमंत हा धीर वीर आहे. रणागणातून तो कधीही मागे सरकणार नाही, एवढे अद्भुत असे त्यांचे उड्डाण आहे. मग एका उड्डायनात समुद्र पार केला. रामायणात ती एक कथा आहे. मग दिव्य दृष्टीने संपातीने सुद्धा दिव्य दृष्टीने सांगितलं की 100 योजनांचा सागर एका उड्डाणात पार करावा लागेल. अंगद म्हणाला, मी जाऊ शकेन, परंतु मी गेल्यानंतर काही मी परत येणार नाही. मग तेव्हा सगळे हनुमंताला शोधू लागले की आता काय करायचं, की सीतेला तर शोधायचं आहे, तर कोणाला पाठवायचं. तर एके ठिकाणी हनुमंत एका शिलाखंडावर बसले होते आणि ते म्हणतात की काय माझा जन्म आहे, माझा भगवंताकरिता काहीच उपयोग नाही, असं एक त्यांच्या सतत मनामध्ये विचार येत होता. डोळ्यातून अश्रू ढाळत होते. मग हे जांबुवंतांनी बघितलं आणि जांबुवंत हे हनुमंताजवळ गेले आणि हनुमंताला जागे केलं की सांगितलं की उठ आता, तू डोळ्यातून अश्रू वगैरे काही ढाळू नकोस, तूच हे काम करू शकतोस, तुझ्यात एवढी शक्ती आहे. की हनुमंत एकदम जागे झाले. मला हे कोण सांगतंय, जांबुवंत सांगतायत. म्हणून त्यांनी जांबुवंतांनी सांगितलं की तू रामकार्याला सज्ज हो, असं काही विचार वगैरे कुठल्या मनात आणू नकोस. हनुमंताने समुद्रावरून केलेले उड्डाण ही अतिशय विलक्षण अशी गोष्ट आहे. बघा, विचार करा. मारुती स्वतःचा पराक्रम सांगणार आहे. म्हणून ब्रह्मदेवाने मारुतीच्या लंकेतील अफाट कार्याचं वर्णन केलं. म्हणजे जे काही मारुतीने लंकेमध्ये जाऊन कार्य केलेलं आहे ते सांगितलं ब्रह्मदेवाला की जे मी कार्य केलेलं आहे ते तुम्ही त्याचं वर्णन करून लक्ष्मणाला वाचून दाखवा. मग ह्याचं वर्णन कशामध्ये आहे तर सुंदरकांडामध्ये वर्णन आहे. हनुमंताचा महिमा ब्रह्मादी देवांना सुद्धा आकलन होत नाही, असा हा महिमा हनुमंताचा आहे. मग हा विचार करताना आपण असं म्हणतो की अरे वीर मारुती, धीर मारुती, अनेक त्याची विशेषणं आपण लक्षात घेतल्यानंतर सुद्धा काही गोष्टी या लक्षात येतात, कारण ती बुद्धी त्यांना जागृत करावी लागली. जांबुवंतांनी हनुमंतांची बुद्धी जागृत केली. त्यांना जागृत केल्यानंतर सांगितलं की हे काम तूच करू शकतो. अद्भुत पुच्छते कैसे भोवंडी नभ पोकळी, फाकडे तेजते भारी झाकिले सूर्य मंडळा. मग समर्थांनी मारुतीच्या रूपाचं असं वर्णन केलं आहे की मारुतीचे पुच्छ म्हणजे शेपटी अद्भुत आहे, विलक्षण आहे आणि ती गोल गोल फिरल्यामुळे गगनात गोल पोकळी निर्माण झाली. म्हणजे इतकी त्या शेपटीमध्ये किंवा पुच्छ शेपटीमध्ये विलक्षण ताकद, विलक्षण सामर्थ्य, विलक्षण तेज असं याच्यामध्ये शेपटीमध्ये होते. त्यामुळे मग ती गोल गोल ती शेपटी फिरताना सुद्धा गगनामध्ये गोल गोल पोकळी निर्माण झाली. त्याचे धगधगीत तेज निर्माण झाले. त्याचे तेज निर्माण झालेलं होतं ते सर्व दिशांना पसरलं. मग त्यामुळे काय झालं, सूर्यबिंबसुद्धा झाकून टाकले गेले. मग हनुमंताने समुद्रावरून उड्डाण केले तेव्हा त्याचे रूप कसे दिसत होते तर समर्थ सांगतात, देखता रूप पैजाचे उड्डाण अद्भुत शोभले. म्हणजे हे रूप पाहताना सुद्धा उड्डाण कसं अद्भुत शोभलं ते. ध्वजात ऊर्ध्वतो बाहू वामहस्त कटिवरी.
समर्थ म्हणतात, हनुमंत सीतामाईंना शोधण्यासाठी जेव्हा लंकेला जातात तेव्हा समुद्रावरून जे उड्डाण केलं आहे ते एक विलक्षण होतं, अद्भुत होतं आणि ते उड्डाण इतकं शोभून दिसत होतं की मारुतीच्या रूपाचं वर्णन त्यांनी त्या श्लोकामध्ये केलेलं आहे. या स्तोत्रामुळे चाफळचा दास ही मारुतीची कृपा आपल्या सगळ्यांवर होईल. म्हणजे चाफळचा जो मारुती आहे, दास मारुती, त्याची कृपा मात्र सगळ्यांना होते. श्रद्धेने आपण त्यांची उपासना केली, श्रद्धेने जे काही आहे आपण त्याचं केलं तर निश्चितच कृपा होते. श्रद्धेने म्हणताना आपला म्हणजे अंतरंगात आपली ती श्रद्धा असायला हवी, असं हे समर्थांनी हनुमंताचं आपल्याला रूप सांगितलेलं आहे की कसे ते हनुमंत होते, हनुमंताचं कार्यतत्पर कसे होते, असं हे छान असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. असा दास मारुती, वीर मारुती, हनुमंताची विलक्षण बुद्धी किंवा त्यांचं सामर्थ्य, संकटाला धावून येणारे असे हे हनुमंत आपल्याला याच्यामधून आपल्याला आत्ता त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात मी सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केलेला आहे की आनंद सुंदरकांडामध्ये ह्याचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे की अफाट असं वर्णन आहे की समर्थांनी ते वर्णन त्या शब्दामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि ते वाचण्यासारखं आहे आपल्याला. हे मी आज तुम्हाला थोडक्यातच सांगितलं की त्यांचं कार्य कसं होतं, त्यांची कर्तृत्व शक्ती कशी होती, विलक्षण अशी अफाट अशी त्यांची शक्ती होती, बुद्धी संपदा होती ती. आणि याच्यामधूनच आपल्याला वीरमारुती, दासमारुती कसे आहेत, त्यांची उपासना केल्यावर आपल्याला काय मिळतं, असं हे हनुमंताचं कार्य आणि ते कार्यतत्पर कसे होते हे मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आज मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.